माझे वाहन एक हा तुम्हाला म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहे सतत आणि पक्ष्यांना पाणी सोर्स कुठे नसतो आसपास. त्यामुळे मी एक असा जुगाड केला. हो, तो अशा प्रकारचा जुगाड आहे. त्या एक बाटलीला औषधाची बाटली होती, त्याला कट करून त्याला व्यवस्थित आणि ती एक स्क्रू मारलाय त्यात आणि फिट केलंय ती पण झाडाच्या खाली, जेणेकरून पक्षी येऊन ते पाणी पितात. आणि हे सुरुवातीला प्रयोग करताना मला काय नाही वाटलं, पण ज्यावेळेस ह्याच्यावर येऊन पाणी बघितलं गेलं ना, असं वाटलं की ते आपण जे काम केले ते सार्थकी ठरले. आणि एवढं भारी वाटलं ना, लय भारी वाटलं. आणि तुम्ही पण असं कुठं जर ज्या ठिकाणी पक्ष्यांना पाणी प्यायचे काही हे नाही, त्या ठिकाणी तुम्ही पण असं काहीतरी घराच्या शेजारी म्हणा, कुठं पण म्हणा आपल्या आसपास थोडं असं ह्या दिवसात उन्हाळ्याचा जर प्रॉब्लेम असतो पाण्याचा पक्ष्यांसाठी, त्यामुळे झाड वगैरे कुठेही असू द्या, तुमच्या बाल्कनीत म्हणा कुठेही, त्या ठिकाणी एक अशी बाटली कट करून लावायची, जेणेकरून तिथं पक्षी येतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता चिमण्यांचं प्रमाण हे खूप कमी झाले. तर ते आपण नाही केलं तर पुढे तर ते तुम्हाला पाहायला पण भेटणार नाहीत नंतर. त्यामुळं मला आज काम केल्यानंतर एवढं मनाला शांतता वाटते ना, एकदम भारी वाटले. तुम्हाला मी दाखवतो. आता बघा थोड्या वेळात तिथं चिमण्या पण येतील पाणी प्यायला. खरंच लयच भारी वाटलं बरं का. ज्यावेळेस त्या येऊन चिमण्या पाणी पित होत्या ना, खूपच भारी वाटलं. त्यामुळे आता बघायचं ते त्यामुळं सुरुवातीला इथं थोड्याच चिमण्या होत्या, त्यानंतर थोड्या जास्त झाल्या, आता भरपूर झाल्यात. ते येतात पाणी पितात परत जातात. आणि ते मी रोज सकाळी आलं ना की स्वच्छ करतो, ते स्वच्छ करून परत त्यात पाणी ओततो. रोजच्या रोज नवीन पाणी ओतत राहतो त्यात. रोज त्याला धुवायचं सकाळचं, परत पाणी ओतायचं. रोज तेवढं एक लिटर पाणी संपवतो. आता बघा येत्याल, हे बघा त्यांची जागा पण अशीच आहे. हे बघा इथे वर बसलेले असतात. इथं आसपास ना थोडं पाणी काहीच नाही, त्यामुळं माझ्या डोक्यात आलं की असं काहीतरी करावं, आणि मी ते केलंय. आता बघा थोड्या वेळात इथं पण पाणी प्यायला येतात, तुम्हाला दाखवतो. मगाशी बऱ्यापैकी चिमण्या येऊन पाणी पिऊन गेलेत, त्यामुळे आता थोडा आली बघा चिमणी आता. ते बघा ते पाणी, ते बघा. एक गेली की एक येते, एक गेली की एक येते, असं कंटिन्यू येतच असतात. भरपूर चिमण्या झाल्यात आता इथे. सुरुवातीला कमीच होत्या. तुम्ही पण असं प्रयोग करा, ज्या ठिकाणी पाणी नसतं पक्ष्यांना पिण्यासाठी, त्या ठिकाणी असं बॉटल कट करून लावलं तरी चालतंय. असं हे करायचं आणि त्याला दोरी बांधून वगैरे पॅक करायचं आणि त्यात पाणी ओतत राहायचं. कुठं तुम्ही फिरायला जरी गेलं, ज्या ठिकाणी पाणी नाही, कुठं ट्रेकला वगैरे, त्या ठिकाणी पण तुम्ही असं लावू शकता, जेणेकरून नंतर फिरायला पण कोण ना कोण त्यात पाणी ओतत राहतं. आणि जे फक्त उन्हाळ्याचाच प्रॉब्लेम असतो हा, पक्ष्यांना कुठं पाणी भेटत नाही, कुठं सोर्स नसतो पाण्याचा आसपास. त्यामुळे असं काय करून ठेवायचं. हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे.